नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की या भरतीमध्ये एकूण पदे रिक्त आहेत 20,531। यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे, तुमचं जॉबचं लोकेशन काय असणार, तुम्हाला पात्रता काय असणार, तुम्हाला पगार किती भेटणार आहे व तुमची एक्झाम कशी होणार आहे, कोणत्या विषयासाठी किती मार्क, सगळे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये ज्या वेकेन्सीज निघलेल्या आहेत ती व्हिडिओ जर नसेल बघितली, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता किंवा चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, भरती करणारी संस्था आहे महिला व बाल विकास विभाग। 2025 ही भरती असणार आहे। यामध्ये जास्त करून फक्त महिला फॉर्म भरू शकतात। तर बघा, यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा देतात ते बघूया। तर बघा, महिला सुपरवायझर यासाठी 8,359 पदे रिक्त आहेत। त्यानंतर आशा सहयोगिनी म्हणजेच आशा कार्यकर्ता यासाठी 5,041 जागा रिक्त आहेत। त्यानंतर कार्यकर्ता यासाठी 7,130 जागा रिक्त आहेत। तर आता बघूयात की कोणत्या पदासाठी किती तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। तर बघा, महिला सुपरवायझर तुम्हाला या पदासाठी 35,500 ही पगार भेटणार आहे। त्यानंतर आशा कार्यकर्ता यासाठी 12,600 तुम्हाला पगार भेटणार आहे। त्यानंतर कार्यकर्ता यासाठी तुम्हाला 14,500 हे पगार भेटणार आहे। तर बघा, तुमची पात्रता काय असणार आहे। जे महिला सुपरवायझर आहे यांच्यासाठी 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। आशा कार्यकर्ता यांसाठी 8वी पास करणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर कार्यकर्ता यासाठी तुम्हाला कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक असणार आहे। तर बघूयात की आता तुमचं जॉब लोकेशन काय असणार। तर बघा, ही भरती पूर्ण ऑल इंडिया असणार आहे, त्यामुळे तुमचं जॉबचं लोकेशन हे ऑल इंडिया असणार आहे। तर बघूयात की आता तुमची एक्झाम कशी होणार आहे। तर बघा, सामान्यावरती तुम्हाला 50 प्रश्न विचारणार आहेत 50 मार्कासाठी। त्यानंतर रिझनिंग यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारणार आहेत 25 मार्कासाठी। त्यानंतर कॉम्प्युटर साक्षरता याच्यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत। असे मिळून तुमची 100 मार्काची टेस्ट होणार आहे, ती पण 2 तासात, आणि यामध्ये कोणती निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। कमीत कमी तुम्हाला 40% मार्क भेटले तर तुमचं नाव हे निवड यादीमध्ये येणार आहे। 40पेक्षा कमी असेल तर तुमची निवड ते होऊ शकत नाही। तर बघूयात की आता अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार। तर बघा, 22 जुलै 2025 पासून हे अर्ज भरण्यास स्टार्टिंग झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2025 असणार आहे। तुमच्या जवळपास ज्या पण महिला आहेत ज्यांची 12वी किंवा 10वी उत्तीर्ण आहेत तर त्यांना हा फॉर्म नक्कीच भरायला सांगा। तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन भरतींबद्दल अपडेट मिळत राहते।